सांगतो. नातू शाळेत चाललाय, त्याची आई स्वयंपाक करायली. नातू शाळेत चालला, त्याची आई चपाती लाटायली, भाकरी करीत असेल, काय उपमा देत असेल, काहीतरी शिरा देत असेल, त्याला डब्याला द्यायचा. तर तितक्या वेळात आजीनं त्याचं दप्तर हुडकून द्यायचं, त्याचे सॉक्स द्यायचे, त्याच्या बुटाची दोरी पडली असेल ती द्यायचं, पेन्सिल कुठं खोलरबल पडलं असेल ते देऊन त्याची पिशवी भरून सोपनराव आजीनं मदत करायचं. पण माय त्याची स्वयंपाक करायली, पोरगं दप्तर हुडकायला आणि आजी तुळशीला येडे घालायली. आणि नेमकी त्याचा घटक चाचणीचा पेपर, त्याचं पेन्सिल आणि खोलरबल घरीच विसरलं. पोरगं घरी आलं ना, आजी म्हणली काय झालं बाळ्या? काय नाही, माझं पेन्सिल आणि ते घरीच विसरली होती, पेपर कोराच गेला. तितक्यात मी भेटलो. काय करावं महाराज, माझ्या नातवाचं कसं होईल? म्हणलं काय नाही, मोठं झाल्यावर तुझ्या अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कसं होईल तुझ्या नातवाचं? चांगलं होणार आहे, तुला फक्त ट्रॅक्टर खाली दाबणार आहे. काय झालं महाराज? मी म्हणलं बाई त्याचा पेपर कोरा गेलाय, त्याची पेन्सिल. करू लागली ना स्वयंपाक, तिला कळत नाही का? म्हणलं तुम्ही काय करू लागले? मी तुळशी लिडे घालू लागले. म्हणलं 56 हरिपाठ वाच. पण नातू शाळेत गेल्या वाच ना. त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशीला येडे घालणं म्हणजे लय मोठं आहे का? मळणीचा बायला तर तू यात काय फरक आहे? फक्त त्याला गाठलंय म्हणून मळणीला चालला आणि तुझ्या गळ्यात कासरा नसताना तू चाललीस, इतकाच फरक आहे. मला सांगा, अशा वाटुळीनं किती जरी महादेवाला पाणी घातलं, ह्यात सगळ्या म्हणत्यात बाळू महाराज लय चरचरे. आणि मी खरंच चरचरे ना, पण चुकीची चरचरी नसती. वागतोय तत्वात जिजा आणि बोलतोय कडक. वागणंही चोंभाळे नाही आणि बोलणंही नसन पटत. काही लोकांना देव पटत नव्हता, तर बाळू पटन हे कशा लक्षात घेता? येरवी दिठीवे दिली कवळे, ते चांदणी ते म्हणे पिवळे, तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष.